विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला आणि हा एवढा मोठा विजय मिळवत महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष ठरला तो म्हणजे भाजप। येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकात भाजपने आपल्या मित्र पक्षांची म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची साथ सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपनं 132 जागा जिंकत महायुतीमध्ये मोठा भाऊ होण्याचा मान मिळवला आणि इतक्या जास्त जागा जिंकल्याने भाजपचा स्ट्राईक रेट हा जवळजवळ 90% पोहोचला आहे। एवढं मोठं यश भाजपला 2014 मध्ये मोदी लाट असताना देखील मिळालं नव्हतं। लोकसभेला राज्यात भाजपचं पानिपत झालं, त्यानंतर 6 महिन्यांमध्ये विधानसभेसाठी भाजपच्या मदतीला संघ धावून आला आणि संघाच्या जोरावरच भाजपनं विधानसभेला 125चा आकडा अगदी सहज पार केला। त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यासाठी बैठकांचं सत्र देखील सुरू आहे। एकंदर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची पुढची रणनीती ही कशी असेल हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मित्र पक्षांची अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची साथ न घेता आपलं एकला चलो रे हा नारा दिला आहे। विधानसभेला भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबतीनं निवडणूक लढवली होती आणि त्यात तिन्ही पक्षांनी मिळून 288 पैकी 230 जागा जिंकल्या। पण आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं स्वतःची ताकद वापरण्याची म्हणजे स्वबळाची तयारी सुरू केली आहे। भाजप आणि संघ यांची नुकतीच एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीतील विजयात संघाचा मोठा हात होता यावर बैठकीत चर्चा देखील झाली। हा विषय मांडण्यात आला अशी माहिती भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने माध्यमांना दिली आहे। भाजपच्या मोठ्या यशात संघाचा मोठा हातभार होता आणि संघामुळेच भाजपने निवडणुकीत एवढा मोठा विजय मिळवला असा तर्क सुद्धा या बैठकीत काढण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा तशीच कामगिरी भाजपला करायची असेल तर भाजपला संघाचीच मदत ही पुन्हा घ्यावी लागणार हे नक्की। राज्यातील अनेक महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा पंचायती यांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत। येत्या काही महिन्यात 27 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत। त्यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे। सध्या जवळपास सगळ्याच महापालिकांचा कारभार हा प्रशासन पाहत आहे किंवा बघत आहे। गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व हे अबाधित राहिलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे किंवा डाव आहे। महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपयश आल्यास ते राजकारणात आणखी बॅकफुटवर फेकले जातील असा तर्क भाजपचा आहे। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला होता। तेव्हा त्या मेळाव्यात अमित शाह बोलले होते की पुढील निवडणुकांनंतर भाजप स्वबळावर सत्तेत असेल। त्यामुळेच आगामी महानगरपालिका निवडणूक भाजप मित्र पक्षांची साथ न घेता लढणार असल्याचं स्पष्ट आहे। त्याची तयारी भाजपनं आतापासूनच सुरू केली आहे। भाजपनं स्वबळासाठी
ताकद असलेली पावलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ही धोक्याची घंटा आहे असंच आता म्हणावं लागेल। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।